ह्या रेसिपीला तुम्ही डाळ तडका म्हणा नाहीतर मिक्स डाळ म्हणा, ते तुम्हीच ठरवा. पण लागतंय काय एकच नंबर. तर हे कसं करायचं चला की मग सांगतो. तूर डाळ, मसूर डाळ आणि मूग डाळ ह्या तिन्ही डाळी सम प्रमाणात घ्या. त्याच्यात घाला असं पाणी आणि वैशीवरनं घाला अशी हळद आणि थोडं मीठ आणि त्याला असं शिजायला ठेवा. आणि अशी गरगरीत डाळ शिजली पाहिजे बघा. हे बघा तुम्हाला दाखवतो. अशी मेणासारखी डाळ शिजवून घ्यायची. आणि रेसिपीसाठी काय काय सामान लागतंय ते सांगतो, नीट ऐका. असं 2-3 कांदे बारीक कापून घ्यायचं, 2 टमाटे बी अशी बारीक कापून घ्यायची, आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट अशी करायची. आणि हे होतं सुक्का मसाला. सुक्का मसाला प्रमाणातच घ्या नाहीतर जाचाल डबडं घेऊन बाई. आणि इकडे होता असा कढीपत्ता. गरम तेलात घालायचा वैसा खडा मसाला, वरनं घालायचा असा कढीपत्ता आणि 2-3 सुक्या मिरच्या अशा त्यात घालायच्या आणि वरनं घालायचा असा कांदा. तुम्ही म्हणसाल हे किती वेळा घालतया बाई. आणि पुन्हा घाला आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट. कांदा चांगला भाजल्यावर वरनं घाला असं टमाट आणि त्याला चांगलं 2-3 मिनिटं असं शिजू द्या. पुन्हा वरनं घाला हे सुकं मसाला. हितच तर खरी गेम आहे बघा. मसाल्याला चांगला असं तेल सुटल्यावर शिजलेली डाळ आणि सगळं मटेरियल त्याच्यात असं वतून द्यायचं. 2-3 मिनिटं डाळ अशी रटा शिजल्यावर वरनं घालायची अशी कोथिंबीर आणि वैसा लिंबू त्यात असा पिळायचा, म्हणजे भन्नाटच चव येते बाई. ह्याच्या पुढे तर 5 स्टारच्या हॉटेलची डाळ बी फेल आहे की. आणि फॅशन मध्ये असं ताट सजवायचं आणि असं हातानं कालवायचं आणि असं खायचं. आणि तुम्ही बी एक वेळा नक्की ट्राय करा.